गरीब मायलेकांचा भयंकर प्रताप. शाळेत 500च्या नोटा वाटत होता मुलगा. चौकशी करताच भयंकर प्रकार उघड. घटना दिसायला अगदी छोट्या संशयापासून सुरू झाली होती. एका मुलाच्या हातात वारंवार 500 रुपयांच्या नोटा दिसत होत्या. तो कुठला व्यापारी नव्हता, कुठल्या श्रीमंत घरातून आलेला नव्हता. त्याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की त्याच्याकडे अचानक एवढे पैसे येतील. त्यामुळे आसपासच्या लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मुलाकडे पैसे असतील, कुठून तरी मिळाले असतील अशी चर्चा झाली. पण जेव्हा त्याच्याकडून पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या नोटा दिसू लागल्या तेव्हा संशय आणखी वाढला. विशेष म्हणजे हा मुलगा या नोटा स्वतःजवळ ठेवत नव्हता, तर तो इतरांना देताना दिसत होता. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. मुलाच्या हालचालींकडे लक्ष गेल्यानंतर त्याबाबत चौकशी सुरू झाली. नेमकं त्याच्या घरात कोण राहतं, सध्याची परिस्थिती काय आहे, एवढे पैसे तो कुठून आणतो, या प्रश्नांची उत्तरं शोधताना तपासाची दिशा एका साध्या घराकडे वळली. घर पाहिलं तर तिथे श्रीमंतीची कुठलीही चिन्ह नव्हती. साधं पत्र्याचं घर, मर्यादित साधनं. बाहेरून पाहणाऱ्याला हे घर आणि एवढ्या मोठ्या पैशांचा व्यवहार काही संबंध असेल असं अजिबात वाटणार नाही. पण गुन्हेगारी जगात सर्वात मोठी गोष्ट हीच असते, जे दिसतं ते नेहमी खरं असेलच असं नाही. आणि पोलिसांच्या मनातही आता हाच प्रश्न निर्माण झाला होता. तपास पुढे सरकत असताना पोलिसांनी कुटुंबाच्या हालचालीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. घरात कोण येतं, कोण बाहेर जातं, कुठल्या वस्तू आणल्या जातात, घरात रात्रीच्या वेळी काही संशयास्पद हालचाली जाणवतात का. सुरुवातीला कोणताही स्पष्ट पुरावा हाती येत नव्हता. मात्र पोलिसांच्या तपासात एक गोष्ट स्पष्ट होत होती. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या घरातून अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या नोटा कशा बाहेर पडत होत्या. हा प्रश्न जितका साधा वाटत होता तितकंच त्याचं उत्तर भयंकर असण्याची शक्यता दाट होती. दरम्यान तपास अधिकारी खोलवर तपास करत गेले आणि पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर अचानक या घरावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. घरावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याक्षणी घरात राहणाऱ्या बायलेकाला कदाचित पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचल्याची कल्पना नसावी. रोजच्यासारखं घर, रोजचं आयुष्य, पण काही क्षणात सगळं बदलणार होतं. कारण पोलिसांचा संशय आता केवळ अफवा आणि अंदाज राहिलेला नव्हता. त्यामागे काहीतरी ठोस धागा असल्याचं तपासातून समोर येत होतं. आणि मग तो क्षण आला. पोलिसांनी घरात प्रवेश केला. सुरुवातीला घरात दिसणाऱ्या वस्तू साध्याच होत्या, पण तपास जसा पुढे होत गेला तसतसं पोलिसांचं लक्ष काही वस्तूंकडे गेलं. एका ठिकाणी नोटांचे गठ्ठे आढळले. पहिल्यांदा पाहताना हे पैसे खरे आहेत की बनावट याची खात्री नव्हती, पण नोटांची संख्या पाहूनच अधिकारी सतर्क झाले. एका साध्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा कशा काय असू शकतात. घरात राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीशी हा पैशांचा काहीच मेळ बसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक नोट तपासायला सुरुवात केली. तपासणी केल्यानंतर पोलिसांसमोर पहिला मोठा धक्का उभा राहिला. या नोटा साध्या नोटा नव्हत्या, तर त्या बनावट असल्याचा संशय अधिक बळावत होता. घरात सापडलेल्या नोटांची संख्या पाहता हा काही छोटासा प्रकार नसल्याचं स्पष्ट होत होतं. मात्र अजूनही एक मोठा प्रश्न बाकी होता. या नोटा तयार कुठेच केल्या जात होत्या आणि ते तयार करण्यासाठी लागणारं साहित्य कुठे होतं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलन तयार करणं एखाद्या व्यक्तीच्या हातचं काम नसतं असा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी त्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा तपासला. काही वस्तू जप्त करण्यात आल्या. तपासाचा धागा दुसऱ्या ठिकाणाकडे जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं. तिथे नोटांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि यंत्रसामग्री मिळाल्याचं समोर आलं. आता हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं. ही केवळ काही बनावट नोटा सापडण्याची घटना नव्हती. यामागे नोटा तयार करण्याची संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला होता. पण इथपर्यंत पोहोचूनही पोलिसांच्या तपासातील सर्वात मोठं रहस्य अजून उलगडलं नव्हतं. हे सगळं कोण करत होतं. घरातील प्रत्येक व्यक्तीचा यात सहभाग होता का. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बनावट नोटा नेमक्या कुठून पाठवल्या जात होत्या. कारण बनावट नोटा घरात ठेवण्यामागे याचा काहीच अर्थ नव्हता. त्या बाजारात फिरवणारा कोणीतरी असणं गरजेचं होतं. त्यामुळे पोलिसांनी चौकशीचा रोख घरातील मायलेकाकडे वळवला. चौकशी सुरू झाल्यानंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. सुरुवातीला साधं आयुष्य जगत असल्याचं दिसणाऱ्या कुटुंबाच्या मागे बनावट नोटांचा धंदा सुरू असल्याचा आरोप समोर आला. घरातील आई आणि तिचा मुलगा या दोघांवर पोलिसांचा संशय केंद्रित झाला. मुलाकडे शाळेत 500 रुपयांच्या नोटा कुठून आल्या हा प्रश्न आता या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा धागा होता. या नोटांमुळे सुरुवातीला फक्त संशय निर्माण झाला होता. त्याच नोटांनी पोलिसांना अखेर या घरापर्यंत आणून पोहोचवलं होतं. आता तुम्हाला वाटत असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तयार करून या मायलेकाने नेमकं काय केलं, त्यांना या नोटांचा किती फायदा मिळत होता आणि काय या सगळ्या मागे आणखी कुणाचा हात होता का. कारण पोलिसांच्या तपासात या नोटांचा संबंध बाहेरील लोकांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. बनावट नोटा तयार करून त्या थेट बाजारात वापरण्याऐवजी त्या पुढे इतर लोकांकडे दिल्या जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सांगितलं जातं. म्हणजे या घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नोटेचा प्रवास वेगवेगळ्या गुन्हेगारी साखळीत जास्त दिसत होता असा पोलिसांचा संशय होता. आणि आता या प्रकरणातील सर्वात मोठा आकडा समोर आला. पोलिसांच्या चौकशीत या मायलेकाने आतापर्यंत तब्बल 10 कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा दावा समोर आला. होय, ज्या घराकडे पाहून सामान्य कुटुंब राहते असं वाटत होतं त्या घराची जोडलेली रक्कम तब्बल 10 कोटी रुपयांच्या घरात होती. विचार करा, 10 कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट चलन तयार करण्याचा आरोप एका साध्या पत्र्याच्या घरातील मायलेकरांवर झाला होता. आणि या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली होती. एका मुलाच्या हातात दिसलेल्या 500 रुपयांच्या नोटापासून. तपासात आणखी गंभीर बाब समोर आली. या बनावट नोटा केवळ स्वतःकडे ठेवण्यासाठी तयार केल्या जात नव्हत्या, तर त्या एका गुन्हेगारी साखळीपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा आरोप आहे. म्हणजे एका बाजूला घरात नोटांची छपाई आणि दुसऱ्या बाजूला त्या नोटांचा पुढे वापर. त्यामुळे पोलिसांसमोर केवळ मायलेकाला पकडण्याचं आव्हान नव्हतं, तर या संपूर्ण नेटवर्कचा माग काढण्याचंही मोठं आव्हान उभं राहिलं. या प्रकरणात नेमके किती लोक सहभागी होते, कोणत्या ठिकाणी या नोटा पाठवल्या गेल्या आणि त्याचा वापर कुठे झाला याचा तपास महत्त्वाचा ठरला. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आई मंजू आणि मुलगा सूरज यांना ताब्यात घेतलं.
त्या प्रकरणाच्या माहितीत सांगितलं जातं त्यांच्यावर बनावट चलन तयार करण्यात संदर्भात गंभीर गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं. न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणातील पुरावे जप्ती आणि आरोपींची भूमिका यावर सुनावणी झाली. उपलब्ध कथनानुसार आईला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर मुलाच्या वयाचा विचार करून त्याच्याबाबत बाल न्याय व्यवस्थेअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातं.